नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला ह्याप्रमाणे मटका गळ्याचा आकार. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी. बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती असा ह्या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढायची, पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार तयार होतो. आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे हे अस्तर. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि कट केलेलं कॅनव्हास घ्यायचं, पिन लावून घ्यायची. सेंटर लावून बरोबर पिन लावून घ्यायची आहे. खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर मॅच करून अशी ह्या पद्धतीने पिन लावली की जो आकार आपण आखलेला आहे, म्हणजे जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, ह्या पद्धतीने रेष मारली की आपल्याला शिलाई मारायलाही सोपं जातं आणि छान असा आकार तयार होतो. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावरती असे कट मारून अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून. हाताने अगदी व्यवस्थित तसं करून आणि मगच शिलाई मारायची, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान येते. बघा, ह्या पद्धतीने पूर्ण कपडा असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. आता आपण इथे पॉईंट टाकायचे आणि पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची. त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने छान असा आपला गळा तयार झाला. गळ्याच्या बाजूने आपल्याला असं 1.25 इंच अंतर मोजून पूर्ण गळ्यावरती ही रेष मारून घ्यायची. पूर्ण गळ्याला 1.25 इंच अंतर मोजायचं आणि छान अशी रेष मारून घ्यायची.
मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ वेळेवर बघायला मिळेल आणि नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळेवर मिळेल. बघा, ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती रेष मारून घ्यायची आपल्याला, म्हणजे डिझाईन करायला आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट चौकोनी तुकडे घेतले 2 बाय 2चे. त्याला ह्या पद्धतीने डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. पहिले असं त्रिकोण बनवायचा, पुन्हा त्रिकोण बनवून दोन्ही टोकं दुमडून छान अशी डिझाईन तयार होते. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे त्याला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. ह्या पद्धतीने ती आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची. जी रेषा मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारत ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. बघा, ह्या पद्धतीने आपली डिझाईन लावून झाली की त्याच्यावरती आपल्याला सुंदर अशी लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणती लेस वापरू शकता. थोडीशी ब्रॉड लेस लावली तरी चालेल. अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची. बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आपल्याला इथे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला दिली की त्याची जी फिनिशिंग असते लेसची ती सुंदर दिसते आणि कुठे उचकत वगैरे नाही. त्याच्यामुळे आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. इथे लेस लावून झाली की गळ्याला सुद्धा कडेनी ना एक छान अशी अगदी बारीक लेस इथे लावली ना तरी छान दिसेल. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला गळ्यावरती सुद्धा एक लेस लावून घ्यायची, म्हणजे गळ्याचा लुक आणखी वाढतो. लेस लावताना सैल ठेवायची, म्हणजे परफेक्ट आकार लेसला तयार होतो. बघा, इथे सुद्धा आपली लेस लावून झालेली आहे. छान असे लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण घेतलेले आहे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. आणखी हा सुद्धा चौकोनी तुकडा आपल्याला ह्या त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण एक एक अशी लेस लावून घ्यायची आहे. आणि साधारण अर्धा इंच अंतर सोडून एकावरती एक हे असे ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असे नॉट ठेवून कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळणार आहे. बघा, ह्या पद्धतीने एकावरती एक अर्धा इंच अंतर सोडून ठेवून शिलाई मारून घेतली आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. नॉट ठेवायची, त्याच्यामध्ये कपडा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दोघंही नॉट आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचे आहे. साधारण 2.5 इंच अंतर मोजायचं वरतून आणि दोघंही नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला लागणार आहे सुई, दोरा आणि मणी. जी डिझाईन आपण बनवली त्या डिझाईनवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे.
बघा ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईनवरती मणी लावले की डिझाईन आणखी सुंदर अशी दिसणार आहे. पूर्ण डिझाईनला आपण हे मणी लावून घेतले आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.